मराठी साहित्य क्षेत्रात प्रत्येक लेखकाची लेखनाची शैली वेगवेगळी आढळते। असं म्हणतात की लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्या लिखाणातून स्पष्ट होत असतं। मराठी साहित्यात दुर्मिळ असलेले थ्रिलर पट लिहिणारे लेखक म्हणजेच वसंत लिमये। मुंबईमध्ये नुकतंच त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं। विश्वस्त या पुस्तकाचं प्रकाशनही जरा अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं। पाहूया। साहित्य क्षेत्रात वेगळ्या धाटणीच्या लेखनासाठी प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे वसंत लिमये। गिर्यारोहणाची आणि इतिहासाची आवड असलेल्या लिमयेंच्या लेखनातून वारंवार या दोन्ही विषयांचे संदर्भ आपल्याला मिळतात। मराठी साहित्यात थ्रिलर, गूढ हे विषय तसे कमीच, मात्र लिमयेंच्या लेखनातून ती कमी पूर्ण झालेली आपल्याला दिसते। वसंत लिमयेंची पहिली कादंबरी लॉक ग्रिफिनने वाचकांच्या मनात अजूनही घर केलंय आणि नुकतंच मुंबईत त्यांच्या दुसऱ्या अपत्याचं अर्थात विश्वस्त या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं। पुस्तकात एक पुण्याच्या कॉफी शॉपमध्ये जमणारा ग्रुप, त्यांचा छंद ऐतिहासिक रहस्यांचा शोध घेणं हा त्यांचा ध्यास। त्यांच्या आयुष्यात काही अचानक वेगवेगळ्या घटना घडायला लागतात। त्यांना काही एका किल्ल्यावरती काही एक ताम्रपट सापडतो आणि तिथून एका शोधाला सुरुवात होते। समारंभ वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रकार असा की सगळी मित्रमंडळी आलेली आहेत, ते काही वेगवेगळ्या त्यात सहभाग घेणार आहेत। कल्पना अशी आहे की कादंबरीबद्दल सांगावं, उत्कंठा वाढवावी, परंतु कादंबरीत काय आहे हे सांगू नये। पुस्तकाचं प्रकाशन करण्याची पद्धतही अतिशय अनोखी होती। संपूर्ण समारंभ दृकश्राव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता। यामध्ये लिमयेंचा मित्रपरिवारही आवर्जून सहभागी झाला। स्त्री, सत्ता आणि संपत्ती या तिन्ही मोहमयी अप्सरांपासून दूर राहिलो, व्रतस्थ राहिलो, पण नकळत आणखी एका अप्सरेच्या मोहात पडलो आणि तिचं नाव महत्वाकांक्षा। ही आधुनिक काळातली कादंबरी आहे जी वाचताना आपल्याला असं वाटतं की आपण जणू काही एक चित्रपट पाहतो। तर हे मला या कादंबरीचं खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं। विश्वस्त या कादंबरीमध्ये इतिहासाचा शोध जरी असला तरी ती आजच्या काळाला जोडली गेलेली असल्यामुळे वाचकांना नक्कीच वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही। अपूर्वा सुभेदार सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।